केसावर आयोजित एफपीसीच्या मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे पूनम पवार आणि आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोल. मागील काही भागांपासून आपण महाराष्ट्राचा भूगोल स्टार्ट केला होता आणि या भागांमध्ये आपण बघितलं होतं की महाराष्ट्राचे प्राकृतिक घटक कोणकोणते, महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी झालेली आहे, याशिवाय महाराष्ट्राचे हवामान विभाग कसे आहेत या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केली होती. त्यानुसार आपण बघितले होते की महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कोणती पिकं घेतली जातात हवामानाला सुटेबल अशी. याशिवाय आपण आणखीन एक भाग बघितला होता, तो म्हणजे खनिजे. महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणकोणती खनिजे सापडतात या संदर्भात आणि त्यावर रिलेटेड कोणकोणते उद्योग त्या भागामध्ये सुरू झाले याची थोडक्यात माहिती घेतली होती. आजचा जो भाग आहे हा थोडासा इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर. मुळामध्ये आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधले फिरण्याचे ठिकाण. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राचं पर्यटन हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. यासाठी ऑब्व्हियसली संदर्भ आपण घेत आहोत खतीब सरांचं महाराष्ट्राचं भूगोल हे पुस्तक. या पुस्तकमध्ये तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातले सगळे ठिकाणं अगदी व्यवस्थित मांडून दिलेली आहे. यातील महत्वाच्या ठिकाणांचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत. ठीक आहे, याच सोबत आपण विविध जिल्ह्यांची, महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यांची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बट आपण सुरुवात करणार आहोत पर्यटन ह्या चॅप्टर पासून. मुळामध्ये पर्यटन म्हणजे काय तर बेसिकली तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात आणि तिथल्या गोष्टींचा आनंद घेतात आणि दॅट मेक्स यू फील बेटर. ओके, मग त्या गोष्टी मे बी तुम्हाला भौगोलिकरित्या अपिलिंग असतील किंवा नेचर वाईज अपिलिंग असतील किंवा कल्चरल वाईज अपिलिंग असतील और मे बी हिस्टॉरिकल वाईज अपिलिंग असतील. ठीक आहे, मग ह्या गोष्टी ज्या तुम्हाला फील बेटर करून देण्याचा प्रयत्न करतात, या गोष्टींनी मिळून तुमचं पर्यटन डेव्हलप होतं. आता मुळामध्ये प्रत्येक राज्याचं वेगवेगळं पर्यटन फीचर असतं. ठीक आहे, प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगवेगळे असतात. लाईक जर तुम्ही काश्मीरमध्ये गेला तर काश्मीरमधलं पर्यटन म्हणजे काय तर बेसिकली यू हॅव मोठे मोठे माउंटन्स आहे, स्नो पीक्स आहे, रिव्हर्स आहे. ठीक आहे, तर ह्या तिथले फीचर्स आहेत. महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये बेसिकली तुम्हाला माउंटेनस एरिया पण आढळतो. तुम्हाला याशिवाय मोठमोठे डेन्स फॉरेस्ट आढळतात. याशिवाय महाराष्ट्रामधले काही मैदानी प्रदेश आहे, तिथे मोठमोठी डॅम्स बांधले गेलेली आहेत. या डॅम्सवर मोठमोठे जलाशय जे तयार झालेले आहेत, या जलाशयाच्या एरियामध्ये पण तुम्हाला भरपूर पर्यटन स्थळ आढळतात. याशिवाय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कल्चर्स, वेगवेगळे राजघराणे येऊन गेलेले. या प्रत्येक घराण्याने आपापल्या परीने काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हिस्ट्री वाईज म्हणा किंवा मग कल्चर म्हणा, महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत खूप समृद्ध आहे. भौगोलिकरित्याही म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तीनही बाजूंना वेगवेगळ्या पर्वतरांगा आहेत. पर्वतरांगा म्हणण्यापेक्षा डोंगर रांगा आहेत. ठीक आहे, म्हणजे काय तर वर जर बघितलं तर सातपुडा सातमाळ आहे. ठीक आहे, जर तुम्ही पश्चिमेकडे बघितलं तर सह्याद्री आहे. ठीक आहे, जर तुम्ही पूर्वेकडे बघितलं तर पूर्वेकडे तुम्हाला छोट्या छोट्या टेकड्या तयार झालेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे या तिन्ही फीचर मध्ये तुम्हाला वेगवेगळी अशी पर्यटन स्थळं तयार झालेली दिसतात. लाईक वर जर बघितलं तर तुम्हाला तोरणमाळ आहे. ठीक आहे, इवन तुमच्याकडे जर पश्चिमेकडे बघितलं तर इथे तुम्हाला कळसुबाई शिखर आहे. ठीक आहे, याशिवाय सालेर मुल्लेर आहे. हे ट्रेकिंग पॉइंट्स झाले. ठीक आहे, डेन्स फॉरेस्ट आहे यांच्या एरियामध्ये. त्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात, त्यामुळे तुमचं वन पर्यटनही होतं. ठीक आहे, तर हे आहे तुमचे प्राकृतिक फीचर्स. म्हणजे काय तर बेसिकली भौगोलिकरित्या तुम्ही भरपूर समृद्ध आहात. याशिवाय जर तुम्ही अतिपश्चिमेकडे गेला तर अतिपश्चिमेकडचा भाग म्हणजे तुमचा समुद्र किनाऱ्यांचा भाग. महाराष्ट्रातले बीचेस इज वन ऑफ द सोफिस्टिकेटेड आणि क्लीनेस्ट बीचेस मानले जातात. ठीक आहे, काही एक्सेप्शन्स ऑब्व्हियसली आहेत, परंतु जर तुम्ही कोकण किनारपट्टीचा विचार केला तर कोकण किनारपट्टीवरचे बरेचसे बीचेस हे खूप क्लीन आहेत, खूप मस्त आहे आणि पर्यटनाच्या बाबतीमध्ये खूप सुंदरही आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत. सुरुवात आपण करणार आहोत की बेसिकली पर्यटनासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्हाला पर्यटन अनुकूल बनवायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचं भौगोलिक घटक किंवा भौगोलिक वैशिष्ट्य कसं आहे त्यावर बऱ्यापैकी तुमचं सांस्कृतिक ॲज वेल ॲज
कल्चर ॲज वेल एज रिलिजियस हे घटक अवलंबून असतात. म्हणजे काय, तर बेसिकली आता समजा तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रातला बराचसा भाग हा डोंगर रांगांनी बनलेला आहे. तर ह्या भागामध्ये जे राजघराणे आले होते, ठीक आहे, त्यांनी ह्या भागामध्ये जे कन्स्ट्रक्शन केलं तेही त्याला सुटेबल असंच केलं. त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गड किल्ले जे बघायला मिळतात ते भरपूर वेळा डोंगरांवर बघायला मिळतात. ठीक आहे, तर भौगोलिक घटक हा फार महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, तर बेसिकली तुमची रचना कशी आहे, तुमचे हवामान विभाग कसे आहे, त्याला पॅरलल असे तुमचे तिकडच्या गोष्टी डेव्हलप होत जातात. ठीक आहे, तर ह्यामधली भूरचना महत्वाची आहे. जर तुम्ही डोंगरावर राहत असाल किंवा मग समतल ठिकाणी राहत असाल, तर या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग्स तयार व्हायची चान्सेस असतात. याशिवाय तुम्ही कोणत्या भागात किती पाऊस पडतो यावर डिपेंड करतं की तुमच्या भागामध्ये फॉरेस्ट्री किती डेव्हलप होणार आहे किंवा थंड हवेचे ठिकाण कसे तयार होणार आहे, हे हवामान विभाग तुमचे ठरवतात. याशिवाय तुमच्या भागामध्ये जर भरपूर वनस्पती, वन्य प्राणी व पक्षी असतील तर अशा ठिकाणी तुमचे नॅशनल पार्क्स, अभयारण्य तयार व्हायला चान्सेस असतात. याशिवाय जलाशय मी तुम्हाला म्हटलेच की काही जलाशय हे नॅचरली बनतात. ओके, लाईक जर तुम्ही बुलढाणामध्ये गेला तर बुलढाणामध्ये लोणार नावाचं एक सरोवर आहे. ठीक आहे, जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. ठीक आहे, हे नॅचरली बनलेलं सरोवर आहे. ठीक आहे, याशिवाय जे मोठमोठे डॅम्स असतात, या डॅम्सचे जे जलाशय असतात, जे रिझर्वॉयर असतात, त्या रिझर्वॉयरच्या आसपासच्या परिसरात आहे. लाईक इफ यू हॅव सीन जायकवाडी, तर जायकवाडीचा जे जलाशय आहे, जलाशय आणि जलाशयाच्या डॅमच्या खालचा भाग, इथं मोठमोठे गार्डन्स तयार करण्यात आले आहे वृंदावनच्या धर्तीवर. ठीक आहे, तर असे पर्यटन स्थळ तुमच्या जलाशयाच्या भागामध्येही बनतात. जर तुम्ही कधी नांदूर माध्यमेश्वरला गेलेला असाल तर नांदूर माध्यमेश्वर इज वन ऑफ द ब्युटिफुल बर्ड सँच्युरी. ठीक आहे, खूप सुंदर आहे. थंडीच्या दिवसात जर गेले तर खूप प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, अर्ली मॉर्निंग जायचं. इव्हन तो डॅम पण इतका सुंदर आहे, तिथं तुम्हाला वेगवेगळे लोटस ग्रो केलेले दिसतात आणि इट्स ऍक्सेसिबल. ठीक आहे, त्यामुळे अशा गोष्टी अशा भागांमध्ये, म्हणजे बेसिकली तुम्ही कोणत्या भागात राहतात त्या पद्धतीने तुमचे पर्यटन स्थळ निर्माण होत जातात. ठीक आहे, याशिवाय आणखीन कोणते घटक महत्वाचे आहेत? समुद्रकिनारे, ॲज आय सेड की महाराष्ट्र लकी आहे की 720 किलोमीटरचा तुम्हाला समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे, तर या समुद्र किनाऱ्यांवर खूप प्रिटी बीचेस तयार झालेले आहेत. ठीक आहे, आणि हे बीचेस बघायला लोक दुरून दुरून जातात. तर कोकणच्या किनारपट्टीचा विचार करायला गेला तर आय ऑलवेज से की कोकणात राहणारे लोक हे खूप सुखी लोक आहेत. कारण की नेचर वाईज खूप डेन्स फॉरेस्टही त्यांना मिळतं, डोंगर रांगांचा आस्वादही घेता येतो आणि खूप क्यूट असे बीचेसही तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली खूप सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर त्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी टुरिस्ट स्पॉट तयार झालेले आहे. अशा ठिकाणी तुमचे बरेचसे वॉटर स्पोर्ट्सही डेव्हलप झालेले आहेत. जर तुम्ही तारकर्ली किंवा इव्हन काशीत, अलिबाग काशीत बीचवर जरी गेला तर खूप सारे वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला खेळतात. ठीक आहे, तर पर्यटनाच्या दृष्टीने समुद्र किनारे खूप पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत आजकाल. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत. याशिवाय ऐतिहासिक घटक, ॲज अ सेड की महाराष्ट्रामध्ये खूप राजघराणे खूप राज्य करून गेलेले, खूप वेळ राज्य करून गेले. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास भरपूर जुना 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 आहे. ठीक आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला खूप सारे किल्ले बघायला मिळतात. ठीक आहे, आता हे किल्ले वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये तयार झालेले आहेत. यातील बरेचसे किल्ले हे डोंगरांमध्ये, ठीक आहे, यांना आपण गड म्हणतो. ठीक आहे, इव्हन जमिनीवर जे असतात त्याला आपण भुईकोट किल्ले म्हणतो आणि समुद्रात जे असतात त्यांना आपण जलदुर्ग म्हणतो. तर समुद्रातील असे काही किल्ले आहेत, काही किल्ले डोंगरांवर आहेत. अगदी जर तुम्ही इफ यू एव्हर गॉट अ चान्स तर रायगड किंवा मग अजिंक्य तारा हे जे किल्ले आहे हे बघण्यासारखे किल्ले, आणि हे ऍक्सेसच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर हे चढायला हे खूप अवघड आहे. ठीक आहे, राजमाची वगैरे तुम्ही कधी केलात तर अवघड असा पीक आहे. आणि असे किल्ले, अशा किल्ल्यांवरून लोक राज्य करायचे, ही घटना फार मोठी आहे. ठीक आहे, तर त्यामुळे हे कसे राहायचे, कशा पद्धतीने यांची वाहतूक होती, कशा पद्धतीने हे गड जिंकले गेले, यातूनही तुमचा ऐतिहासिक वारसा डेव्हलप होत राहतो. ठीक आहे, इव्हन जर तुम्ही कोस्टल एरियामध्ये बघितले
तर कोस्टल एरियामध्ये बीचेसवर बरेचसे तुम्हाला टेहळणी बुरुज तयार झालेले दिसतात. ओके. जर तुम्हाला कधी चान्स मिळाला तर इव्हन तुम्ही जर पालघर जिल्ह्यामध्ये गेला तर केळव्याला खूप सारे असे छोटे-छोटे टेहळणी बुरुज तयार केलेले आहेत. ठीक आहे. इव्हन तारापूरचा जो किल्ला आहे तो पण असा छोटासा टेहळणी बुरुज टाइपच आहे. ठीक आहे. याशिवाय आपल्याकडे काही राज्य जे होते त्यांनी समुद्रामध्ये छोटे-मोठे बेटं आहेत. त्या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधलेले. ठीक आहे. ज्यांना आपण जलदुर्ग म्हणतो. तर आता हे जलदुर्ग मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर सारे जलदुर्ग आहेत. इव्हन तुम्ही अलिबागला गेलं तर मुरुड जंजिरा हे जलदुर्ग आहे. ठीक आहे. तर असे जे किल्ले आहेत हे असे ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राला मिळालेला आहे. ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली हा ऐतिहासिक वारसा जरी आपल्याला भरपूर मिळालेला असेल तरी मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये आपण तेवढे फार केअरफुल नाही आहोत. बरेचसे किल्ले जर बघितले गेले तर खूप वाईट अवस्थेत आहेत. ठीक आहे. बऱ्याच लोकांना अ, 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 थोडा निष्काळजीपणा म्हणायला गेलं तर आपण म्हणू शकतो. कारण जर तुम्ही नॉर्थ कडचे हिस्टॉरिकल प्लेसेस बघितले त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याकडे ते ॲज अ टुरिस्ट स्पॉट डेव्हलप व्हायला अजूनही भरपूर वेळ लागणार आहे. कारण की अवेअरनेस तितका नाहीये आणि इव्हन आय गेस थोडंसं आपलाही निष्काळजीपणा आहे अँड वी आर नॉट व्हेरी मच कन्सर्न अबाउट दॅट. त्यामुळे एनिवेज ठीक आहे. तर अशी ऐतिहासिक ठिकाणं आपण बघणार आहोत आजच्या भागामध्ये. सांस्कृतिकरित्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये खूप सारे आर्टिस्टिक असे घटक आहेत. लाइक सगळ्यांना माहीत असेल वारली पेंटिंग. ओके. तर वारली पेंटिंगसाठी जर तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये गेलात, तर पालघर जिल्ह्यामध्ये वाडा ह्या भागामध्ये तुम्हाला वारलीसाठी फेमस अशी छोटी-छोटी पाड़े बघायला मिळतात. ठीक आहे. याशिवाय काही ठिकाणी कुस्ती, काही ठिकाणी लावणी, काही ठिकाणी तिथली लोकल नृत्य, सण, फेस्टिव्हल किंवा यात्रा ओके अशा फेमस आहे. अशा वेळेला इथं टुरिस्ट येतात. लाइक आपल्याकडे जेव्हा कुंभमेळा होतो, तेव्हा लांबून-लांबून टुरिस्ट बघायला येतात. जस्ट फॉर बघायला येतात. रिलिजियस पर्पज मे बी नसेल, परंतु हे फेस्टिव्हल कसे सेलिब्रेट केले जातात किंवा हा उत्सव जो आहे हा कसा सेलिब्रेट केला जातो हे बघण्यासाठी लांबून-लांबून टुरिस्ट येतात. ठीक आहे. याशिवाय आपल्याकडे मोठमोठ्या जत्रा भरतात. ठीक आहे. तर या जत्रा बघण्यासाठीही लांबून-लांबून लोकं आलेली असतात. काही रिलिजियस फेस्टिव्हिटीज किंवा आपण म्हणू शकतो की मंदिरांचे आवार एका पर्टिक्युलर सीझनमध्ये किंवा एका पर्टिक्युलर डेला सजवले जातात. त्यावेळेला लांबून-लांबून पर्यटक येतात. त्यामुळे ही पर्यटन स्थळं या स्पेसिफिक रिझनसाठी फेमस आहे. ठीक आहे. धार्मिक घटकांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर धार्मिक घटकांच्या बाबतीमध्ये मी सांगेल की महाराष्ट्रामध्ये जितके नॅचरल टुरिस्ट स्पॉट नाहीये त्याहून कितीतरी पट अधिक तुमचे धार्मिक स्पॉट आहेत. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही तुम्हाला धार्मिक स्पॉट बघायलाच मिळतात. ठीक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला काही ना काही धार्मिक असा वारसा मिळालेलाच आहे. ठीक आहे. आणि माझ्या मते बऱ्याचशा जिल्ह्यांची नावं सुद्धा धार्मिकरित्याच पडलेली आहे. लाइक मुंबईचं मुंबापुरी हे जे मुंबादेवी आहे. ओके. त्याच्यावरनं मुंबई हे नाव आलेलं आहे. नाशिकचं म्हणायला गेलं तर इथं रामाने रामायणमध्ये शूर्पणखेचं नाक कापलं होतं त्यामुळे नासिकावरनं नाशिक तयार झालेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक सिटीला काही ना काही रिलिजियस सेंटिमेंट आहे. ठीक आहे. सो आपण फार रिलिजियस होणार नाही आहोत, परंतु कोणत्या ठिकाणी कोणकोणते मंदिरं आहेत, याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपण फार रिलिजनमध्ये घुसणार नाही आहोत. ठीक आहे. कारण की रिलिजियस क्वेश्चन्स असे विचारले जात नाहीत. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं मंदिर आहे, हे प्रत्येकाला माहीत पाहिजे. ह्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. ठीक आहे. याशिवाय आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बेसिकली महाराष्ट्रामधले नॅचरल स्पॉट्स कोणते आहेत ते मी ॲज अ सेट सांगितलं. त्यानंतर विविध समाध्या म्हणजे आपल्याकडे जे मोठमोठे लोकं आहेत ओके लाइक इव्हन यशवंतराव चव्हाण आहेत किंवा मग दुसरे कोणी लोक आहेत. ठीक आहे. महान लोक आहेत. यांच्या ज्या समाध्या आहेत, या समाध्या कुठे आहेत? याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. याशिवाय महत्त्वाची मंदिरं कोणती? दर्गे कोणते महत्त्वाचे आहेत? कुठे आहेत? तिथं कोणत्या गोष्टींसाठी ते फेमस आहे?
याविषयी आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे थंड हवेच्या ठिकाणांपासून. ओके, भौगोलिक फीचर्स पासून आपण स्टार्ट करत आहोत, भौगोलिक पर्यटन स्थळांपासून आपण स्टार्ट करत आहोत. तर सगळ्यात पहिले बघायचं आहे ते म्हणजे थंड हवेची ठिकाणं. आता ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत ना, ही मोस्टली कुठे आहेत, तर मोस्टली हिली एरियाज मध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, एक तर ते तुम्हाला सह्याद्रीमध्ये बघायला मिळतील किंवा सातपुडा सातमाळा रांगेमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, तर आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात जास्त महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस पडतो तो स्पॉट म्हणजे आंबोली. ठीक आहे, तर आंबोली जी आहे हे तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. सेकंड. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक छोटस थंड हवेचं हे ठिकाण आहे. ठीक आहे, इथं भरपूर पाऊस पडतो. जर कोल्हापूर सावंतवाडी रस्त्यावरून गेला तर कोल्हापूर पासून साधारण 120 किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीचा दक्षिण सह्याद्री आपण ज्याला म्हणू शकतो, महाराष्ट्रातील दक्षिण सह्याद्री या भागामध्ये त्याचं बेसिकली इकडे तो आहे. ठीक आहे, हा घाट बेसिकली प्रसिद्ध आहे. तो म्हणजे इथे पावसाळ्यामध्ये खूप प्रिट्टी आणि मोठमोठे धबधबे बघायला मिळतात. ठीक आहे, खूप निसर्गरम्य आहे आणि बेसिकली तुम्ही सनराईज वगैरे बघू शकता. ओके, अँड ॲज आय सेड की इथं भरपूर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणं अशी जिथं भरपूर पाऊस पडतो. एक आहे महाबळेश्वर आणि दुसरं आहे आंबोली. ठीक आहे, तर या 2 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे असे फीचर्स, नैसर्गिक फीचर्स बघायला मिळतात. खूप घनदाट जंगल आहे या भागामध्ये, माउंटेनस एरिया आहे, खूप धबधबे पावसाळ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि ऑब्व्हियसली थंड हवेचे ठिकाण आहे म्हणजे विंटरमध्ये तुम्हाला भरपूर फॉगही बघायला मिळतो. ठीक आहे, त्यानंतर आहे माथेरान. मुंबईकरांसाठी सर्वात जवळचं असं हिल स्टेशन म्हणजे माथेरान आहे. ठीक आहे, एकदम ऍक्सेसिबल रोडवर आहे, 1.5 hours जर्नी आहे. ठीक आहे, माथेरान हे बेसिकली सह्याद्री पर्वत, उत्तर सह्याद्री पर्वत रांगेमध्ये बसलेलं आहे. मुंबईपासून फक्त 83 किलोमीटर्सवर आहे. त्यामुळे युजली वीकेंड स्पेंड करण्यासाठी इथं भरपूर अशी गर्दी असते. खूप घनदाट जंगलांनी आणि एव्हरग्रीन फॉरेस्ट आपण ज्याला सदाहरित वने म्हणतो, या सदाहरित वनांनी हा भाग नटलेला आहे. ठीक आहे, शांत आहे आणि इट्स लाईक की बिझी स्केड्यूल मधून थोडा वेळ कुठे काढायला मिळतं तर अशी हिल स्टेशन तुम्हाला जवळपासचे भरपूर अट्रॅक्टिव्ह वाटतात. ठीक आहे, तर इथं बेसिकली ॲज अ सेड की शांत आणि रम्य आहे. इथला जो शार्लोट लेक आहे हा खूप सुंदर असा सरोवर आहे. ठीक आहे, आणि ॲज अ सेड हिल स्टेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर जव्हार. जव्हार अगेन पालघर जिल्ह्यामधलं एक थंड हवेचं ठिकाण आहे. तोरणमाळ हे खानदेशातील एकमेव असं थंड हवेचं ठिकाण ॲज अ पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा सातपुडा म्हणजे काय होते, 7 पूड किंवा 7 लेयर्स पासून तयार झालेली ही पर्वतरांग आहे. ठीक आहे, या पर्वत रांगेतील सर्वात उंचवाली जी रांग आहे तिला आपण तोरणमाळ म्हणून ओळखतो. ठीक आहे, तो तोरणमाळ म्हणून एक डेस्टिनेशन आहे. त्या डेस्टिनेशनला थंड हवेचे ठिकाण म्हणून हे फेमस झालेलं आहे. बट अगेन प्रॉब्लेम इथं असा आहे की हा एकमेव टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे हा युजली लोकल पर्यटनासाठी फार फेमस आहे. ठीक आहे, खूप लांबून असे पर्यटक वगैरे येतात असं खूप रेअरली होतं, परंतु लोकल पर्यटनासाठी हा भरपूर फेमस आहे. लाईक मी तुम्हाला म्हटली की मुंबईकरांसाठी जसं माथेरान आहे तसं उत्तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी तुमचं तोरणमाळ. ठीक आहे, खूप घनदाट जंगलांनी कव्हर झालेला हा एरिया आहे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊयात आता. एक आणि पुढे. त्यानंतर लोणावळा खंडाळा. ऑब्व्हियसली बऱ्याच लोकांनी मूव्हीज मध्ये पण रेफरन्स ऐकला असणार आहे या ठिकाणांचा. ठीक आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. अगेन मुंबई पुण्यापासून खूप जवळच आहे त्यामुळे विकेंड्सला खूप गर्दी असते. इव्हन सेलिब्रेशनचे डेज असतात, लाईक यू हॅव व्हॅलेंटाईन्स डे किंवा मग ख्रिसमस आहे, न्यू इयर्स आहे किंवा दिवाळी आहे. या सगळ्या सीझन मध्ये इथं कायम गर्दी असते. ठीक आहे, आणि इट्स लाईक की मुंबई पुण्यासारख्या बिझी सिटीज पासून खूप जवळ असल्यामुळे लोकांचा बऱ्याचदा प्रेफरन्स हे अशीच ठिकाणं असतात जे तुम्हाला लवकरात लवकर पोचता पण येतात आणि एन्जॉय करता येतात. ठीक आहे, तर इथं बरेचसे जे
टॉप आहेत, नाही टेबल लँड आहेत, म्हणजे वरचा जो शिखराचा भाग आहे ते असे फ्लॅट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की युजली जे जुने माउंटेन्स असतात, ओके, जे नवीन माउंटेन्स असतात, लाईक तुमच्याकडे हिमालय आहे, हिमालय हे सर्वात नवीन किंवा तरुण माउंटेन रेंज म्हटली जाते. जे नवीन माउंटेन्स असतात ना, तर त्यांचे पीक्स जे असतात असे टोकदार असतात. ठीक आहे. आणि जसजसे हे जुने होत जातात ना, तसतसे हे पीक्स गायब होत जातात आणि हे असे ज्याला आपण म्हणू शकतो की असे स्मूथ सरफेसचे व्हायला लागतात. ठीक आहे. यातूनच पुढे जाऊन फ्युचरमध्ये असे टेबल लँड्स तयार होतात. ठीक आहे. तर सह्याद्री इज कन्सिडर ॲज वन ऑफ द ओल्डेस्ट माउंटेन रेंज. ठीक आहे. तर त्यामुळे सह्याद्रीचे त्या टोक आहेत किंवा शिखर आहेत, हे बरेचसे तुम्हाला असे फ्लॅट बघायला मिळतात. ठीक आहे. तर इथं लोणावळा, खंडाळा किंवा इव्हन तुमचं महाबळेश्वर, पाचगणी हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी तुम्हाला खूप सारे टेबल लँड तयार झालेले दिसतात. ठीक आहे. तर युजली ह्या भागामध्ये तुम्हाला असे टेबल लँड्स बघायला मिळतात. राजमाची हा जो किल्ला आहे, हा ह्याच वन ऑफ द एरियामध्ये, ह्याच एरियामध्ये आहे. ठीक आहे. अगेन ट्रेकिंगसाठी हा खूप छान आहे. ठीक आहे. कधी चान्स मिळाला तर तुम्ही नक्की जा. ठीक आहे. तर अगेन, आणि ऍज अ हिल स्टेशन आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, तर सनसेट, सनराईज पॉइंट जे असतात हे ह्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. इट्स लाईक की सगळीकडे लक्षात ठेवायचे, जेव्हा तुम्ही हिल स्टेशन किंवा जिओग्राफिकल रिजन बघत आहात, जिओग्राफिकल टुरिस्ट स्पॉट बघत आहात, ते सनसेट आणि सनराईज या दोन गोष्टी तिथं अटॅच करूनच द्यायच्या. ठीक आहे. त्यानंतर महाबळेश्वर, अगेन सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागामध्ये, परंतु सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये महाबळेश्वर तुम्हाला बघायला मिळतं. पीक पासून त्याचं जर हाईट जर म्हणायला गेली तर साधारण 1372 मीटर इतकी आहे. मुंबईपासून इट्स अराउंड 264 किलोमीटर्स आणि पुण्यापासून 121 किलोमीटर्सवर आहे. महाराष्ट्रातील खूप फेमस असं हिल स्टेशन आहे हे. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली ब्रिटिश काळामध्ये ही ही फॅक्ट महत्वाची आहे. ब्रिटिश काळामध्ये मुंबई राज्याची उन्हाळी राजधानी होती. ठीक आहे. खूप घनदाट जंगलांमध्ये हा एरिया कव्हर झालेला आहे. लोकल टुरिझम मध्ये तिथं भरपूर असे फ्रूट हॉर्टिकल्चर प्लांटेशन म्हणा किंवा मग छोटे छोटे कुटीरोद्योग म्हणा इथे तयार झालेले आहे. बरेच जण जर तिकडे गेले असेल तर स्ट्रॉबेरीची शेती कशी होते ते तुम्ही बघितलं असेल. स्ट्रॉबेरी पासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स कसे बनतात हे तुम्ही बघितलं असणार आहे. तर ह्या गोष्टीही तिथं टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत. ठीक आहे. ऑब्व्हियसली सनसेट, सनराईज पॉइंट इथं आहेतच. ओके. इथला महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमचा वेण्णा आणि लिंगमाळा धबधबा. ठीक आहे. याशिवाय विल्सन पॉइंट, केट्स पॉइंट, एल्फिस्टन पॉइंट हे पॉइंट तयार झालेले आहेत. ठीक आहे. इट्स लाईक की त्या वरच्या पीकवर जाऊन वेगवेगळ्या व्ह्यूजने तुम्ही वेगवेगळ्या अँगलने नेचर बघू शकता, म्हणून हे पॉइंट्स तयार झालेले आहे. परंतु लक्षात तुम्हाला लिंगमाळा आणि वेण्णा या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. महाबळेश्वरच्या जवळ पाचगणी नावाचं एक ठिकाण आहे. ठीक आहे. हे पाचगणी अगेन टेबल लँड आहे. ठीक आहे. आणि अगेन हिल स्टेशन आहे. त्यानंतर पन्हाळा आहे. चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. ओके. त्यानंतर आपण जेव्हा मी तुम्हाला सह्याद्रीचे 7 पुढे दाखवले तर त्यातील 1 पुढे इज युअर गाविलगड पर्वतरांग. ठीक आहे. तर या गाविलगडमध्ये हे ठिकाण तयार झालेलं आहे. अमरावतीपासून साधारण 60 किलोमीटरवर आहे. घनदाट जंगलांनी कव्हर असा हा एरिया आहे आणि खूप टुरिस्ट या ठिकाणी जस्ट टू नेचरचा आस्वाद घेण्यासाठी येतात. ठीक आहे. तर हे खूप छान आहे. गाविलगड किल्ला आणि भीमकुंड हे 2 प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी आहेत. घनदाट जंगल असल्यामुळे या भागामध्ये भरपूर असे प्राणी तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बुलढाणाच नरनाळा. ओके. अकोला जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. बुलढाणा हे थोडस उंचीवर असल्यामुळे इट्स बेसिकली हिल स्टेशन म्हणून तयार झालेलं आहे. विल जस्ट क्लीन दिस अप फर्स्ट. ओके. त्यानंतर आहे
घनदाट जंगल ज्या ठिकाणी आहे तिथं कोणत्या प्रकारचे पर्यटन स्थळ तयार झालेले, तर ऑब्व्हियसली त्या भागामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हे राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य आणि पक्षी अभयारण्य, ओके, किंवा मग रिझर्व असे तयार झालेले दिसतात. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, 49 वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहे आणि 6 रिझर्व्स आहेत. ठीक आहे, मग टोटल म्हणायला गेले तर 61 रिझर्व्स तुमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, तर या 61 मधला जो सर्वात जास्त एरिया कव्हर आहे तो म्हणजे तुमच्या राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्यातील. ठीक आहे, दॅट इज युअर 7,592 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया तुमचा वाईल्ड लाईफ सँच्युरीने रिस्ट्रिक्ट केलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे तुमचा राष्ट्रीय उद्यानाचा. ठीक आहे, आता यातील महत्वाची उद्यान, आता ह्या भागामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला आधी सांगते. ठीक आहे, जस्ट सेकंड, आय जस्ट चेंज दिस स्लाइड. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभयारण्य तर आपल्याकडे भरपूर आहे. ठीक आहे, अभयारण्यांमध्ये काय लक्षात ठेवायचं, तर बेसिकली एखादं अभयारण्य एका पर्टिक्युलर ॲनिमलसाठी जर प्रसिद्ध असेल तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, किंवा ऑब्व्हियसली कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्क आपल्याकडे कमी आहे त्यामुळे ते लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं नॅशनल पार्क आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, अभयारण्य जर एखादं फेमस प्राण्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी एखादं अभयारण्य रिझर्व असणार आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि ह्याशिवाय जे रिझर्व्स आहे, जस्ट सेकंड, जे रिझर्व्स आहे हे रिझर्व्स असेही आपल्याकडे खूप कमी आहेत आणि त्यातली हे टायगर रिझर्व्स जे आहे ते फक्त 6च आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे टायगर रिझर्व कुठे आहेत आणि बरेचसे टायगर रिझर्व जे आहे ते मल्टी डिस्ट्रिक्ट आहेत. ओके, तर मग ते कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण शेअर करतो हे तुम्हाला माहित पाहिजे. टायगर रिझर्व्सच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इयर्स. ओके, इयर्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट. तर त्या वर्षी कोणत्या वर्षी कोणते टायगर रिझर्व एस्टॅब्लिश झालेले हे माहित पाहिजे. आणि इसलिए की डेटा लक्षात ठेवायला काही हरकत नाही कारण की 6 टायगर रिझर्व्स आहेत. ठीक आहे, तर आता आपण वन बाय वन बघणार आहोत. इथं आपण सगळ्या अभयारण्यांचा दाखला घेणार नाही आहोत, यातील महत्वाचे अभयारण्य कोणते ते बघणार आहोत. सरांनी या बुकमध्ये ऑलरेडी सगळे तुम्हाला अभयारण्य डिटेलमध्ये लिस्ट फॉर्म मध्ये दिलेले आहे, त्यामुळे मग तुम्ही तसा त्या पद्धतीने लक्ष देऊन वाचू शकता. ठीक आहे, आणि ह्याशिवाय सरांचं तो बुक आहे. याशिवाय तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं सामान्य ज्ञान नावाचं एक बुक मिळतं ज्याच्यामध्ये भरपूर असे टेबल्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही या दोन्ही बुकचा रेफरन्स, आता तुम्हाला किती वेळ आहे त्याच्यावर डिपेंड करतं. जर उद्या एक्झाम आणि आज अभ्यास करायचा असेल तर शॉर्टकट मारा, परंतु जेव्हा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहात तर ह्याच बुकमधून तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करणार आहोत नॅशनल पार्क पासून. आता नॅशनल पार्क बघताना सगळ्यात महत्वाचं नॅशनल पार्क दॅट इज, आणि जे महाराष्ट्रातील अर्लिएस्ट नॅशनल पार्क ज्याला आपण म्हणू शकतो, दॅट इज युअर ताडोबा नॅशनल पार्क. ठीक आहे, आता ताडोबा नॅशनल पार्क हे तुमचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, टायगर सफारीसाठी हे नॅशनल पार्क भरपूर असं फेमस आहे. ठीक आहे, याच्या ज्या काही बाउंड्रीज आहे हे तुमच्या गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यालाही लागतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की ताडोबाला एंट्रीसाठी खूप सारे गेट्स आहेत. ठीक आहे, तर ताडोबा नॅशनल पार्क चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. इन इयर 1955 ला हे स्थापन झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे नवेगाव बांध, हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, हे 1975 ला एस्टॅब्लिश झालं होतं. गुगामल नॅशनल पार्क मेळघाटमध्ये आहे. इवन तुमचं जे तोरणमाळ आपण बघितलं होतं, तर नॉट तोरणमाळ, आपण चिखलदरा बघितलं होतं. चिखलदरा याच एरियामध्ये येतं. ठीक आहे, घनदाट अरण्यांचा हा प्रदेश आहे जे अगेन 1975 ला एस्टॅब्लिश झालं होतं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं हे नॅशनल पार्क आहे. ठीक आहे, आणि यातली काही एरिया हा आपण एमपी सोबतही शेअर करतो. तर हे जे आहे हे आपण इंटरस्टेट नॅशनल पार्क असंही म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे जवाहरलाल नेहरू पेंच नॅशनल पार्क. ठीक आहे, हे पण मल्टी स्टेट आहे. याचा काही एरिया हा तुमचा एमपी सोबत आपण शेअर करतो.
हे अगेन 1975 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्क, दोज हू आर लिव्हिंग इन बॉम्बे, सगळ्यांना माहित असेल आपल्यासाठी एक वन ऑफ द क्लोजेस्ट नॅशनल पार्क आहे, जे आपण बोरिवली आणि ठाणे, मुंबई आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये आपण शेअर करतो. ठीक आहे. याचा एंट्रन्स जो आहे हा बोरिवलीमध्ये आहे. ठीक आहे. हा सगळ्यात छोटं नॅशनल पार्क आहे आणि 83 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. चांदोली नॅशनल पार्क, आता चांदोली नॅशनल पार्क हे तुमचं मल्टी डिस्ट्रिक्ट किंवा इंटर डिस्ट्रिक्ट नॅशनल पार्क आहे, जे आपण 4 डिस्ट्रिक्ट मिळून शेअर करतो: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. ठीक आहे. हे एस्टॅब्लिश झालं होतं इन इयर 2004. ठीक आहे. 2004 पर्यंत चांदोली ही बर्ड सँच्युरी होती. ओके. बट इन 2004 मध्ये आपण त्याला नॅशनल पार्कचा स्टेटस दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण जाणार आहोत वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. ओके. आता वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आपण फक्त त्याच वाईल्ड लाईफ सँच्युरीज बघणार आहोत जे एखाद्या पर्टिक्युलर स्पीसीजसाठी फेमस आहे. ठीक आहे. एखाद्या विशिष्ट प्रजातीसाठी ज्या फेमस अशा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे त्यांचा आढावा आपण घेणार आहोत. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते एस्टॅब्लिश कधी झालेलं आहे ते बघणार आहोत. एस्टॅब्लिशमेंटचं इयर तुम्हाला इथं फारसं लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण की खूप साऱ्या वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत. परंतु एखाद्या पर्टिक्युलर पर्पजसाठी जर एखादी वाईल्ड लाईफ सँच्युरी जर एस्टॅब्लिश झालेली असणार आहे तर तेवढं तुम्ही त्याचं इयर लक्षात ठेवा. ओके. सगळ्यात पहिले बघणार आहोत ते म्हणजे राधानगरी. ओके. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. गव्यांसाठी हे फेमस आहे. दाचीपूर. ओके. दाजीपूर. ओके. असंही याला म्हटलं जातं. इन इयर 1958 मध्ये हे एस्टॅब्लिश झालं होतं. कर्नाळा बर्ड सँच्युरी आहे, जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. इफ यू एव्हर जर तुम्ही ओके, कर्नाळाच्या बाबतीत एक सांगू इच्छिते की इट्स लाईक की जर क्लिअर हवामान असेल तर इट्स लाईक की कर्नाळा हे हाईटवर असल्यामुळे यू कॅन सी इट फ्रॉम बॉम्बे टू. ठीक आहे. मुंबईपासून अगदी दिसण्यासारखं अंतरावर आहे हे, परंतु अगेन जर रोड वाईज म्हटलं तर भरपूर लांब आहे. ठीक आहे. इन इयर 1968 हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे नागझिरा. ठीक आहे. गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे हे. ठीक आहे. त्यानंतर आहे तानसा. तानसा जे आहे हे तानसाचं जे बॅकवॉटर आहे आणि रिझर्वॉयर आहे तिथं तानसा जलाशयामध्ये बर्ड लाईफ सँच्युरी तयार झालेली आहे. ओके. हे तानसा जे आहे बऱ्यापैकी फेमस आहे फॉर इट्स मायग्रेटरी पॉप्युलेशन. ठीक आहे. परंतु तरी पण डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे दुसरे प्राणीही इथं बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी सोलापूर आणि अहमदनगर, ओके, माळढोक पक्ष्यांसाठी हे फेमस आहे. ठीक आहे. हे एस्टॅब्लिश झालं होतं 1979 ला. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. भीमाशंकर सगळ्यांना माहित असेल शेकरूसाठी फेमस आहे. हे पुणे आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. 1985 ला एस्टॅब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. मायनी इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे, जे फ्लेमिंगो रोहित पक्ष्यांसाठी फेमस आहे, जे 1985-86 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. नांदूर माध्यमेश्वर, आता हे थोडंसं महत्वाचं आहे. हे का महत्वाचं आहे तर ते मी आधी सांगते. सगळ्यांना माहीतच असेल जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटचा अभ्यास कराल तेव्हा रामसार साइट्स. ठीक आहे. तर रामसार नावाचं एक कन्व्हेन्शन आहे जे वेटलँड प्रोटेक्शन, म्हणजे ज्याला आपण वेटलँड म्हणजे तलाव सदृश्य जागेसाठी आपण एक कन्व्हेन्शन आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण ते प्रिझर्व करायचं, कन्झर्व करण्यासाठी आपण काही एफर्ट्स घेत आहोत. ठीक आहे. तर रामसार कन्व्हेन्शन अंडर इन 2019 महाराष्ट्रातलं पहिलं रामसार साईट म्हणजे तुमचं नांदूर माध्यमेश्वर. ठीक आहे. तर महाराष्ट्रातलं पहिलं रामसार साईट कोणतं आहे तर दॅट इज युअर नांदूर महादेमेश्वर, जे 2019 साली डिक्लेअर झालेलं. ठीक आहे. आणि सेकंड रामसार साईट कोणती आहे तर दॅट सेकंड रामसार साईट इज युअर लोणार सरोवर, जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तर नांदूर माध्यमेश्वर हे तुमचं नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि खूप
खूप प्रेट्टी असं स्पॉट आहे, खूप ब्युटिफुल असं स्पॉट आहे. नक्की भेट द्या आणि विंटरमध्ये भेट द्या, कारण की विंटरमध्ये खरंच अँबियन्स खूप भारी असतो. ठीक आहे. खायच्या प्यायच्या फार सुविधा नाहीये, परंतु ॲज अ डेस्टिनेशन खूप सुंदर आहे. ठीक आहे. तर नांदूर माध्यमेश्वर बर्ड लाईफ सँच्युरी आहे आणि फेमस आहे फॉर मायग्रेटरी स्पीसीज. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली पहिली रामसार साईट आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर आता ह्या भागातलं आपल्याला बघायचं जस्ट सेकंड. ओके. मालवण. ठीक आहे. आता मालवण हे पहिलं सागरी अभयारण्य आहे. ओके. जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग वगैरे करण्यात इंटरेस्ट असेल तर इकडे नक्की जा, खूप सुंदर आहे. आणि इट्स लाईक की ऍक्च्युली स्कुबा डायव्हिंग वगैरे करायचा इंटरेस्ट असेल तर नक्की जा. ठीक आहे. तारकर्ली च्या आसपासच्या भागामध्ये आहे हे. ओके. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे हे. 1987 मध्ये हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायला नरनाळा अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. नवीन माळढोक पक्षी गंगेवाडी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये शेअर बाउंड्री आहे याची. हे 2012 मध्ये आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके. त्यानंतर ओके. ठाणे क्रीक फ्लेमिंगो दुसरे सागरी अभयारण्य. जर मुंबईमध्ये कोणी राहत असाल तर मुलुंड भांडूप एरियामध्ये जेव्हा तुम्ही हायवेने जाता तर तुम्हाला टुवर्ड्स बॉम्बे जेव्हा जाता तुम्ही तर तेव्हा लेफ्ट साइडला जी खारफुटीची जंगलं बघायला मिळतात तिथं हे अभयारण्य आहे आणि खूप सुंदर आहे. बट अगेन विंटरमध्ये जा. विंटरमध्ये हे पक्षी अभयारण्य तुम्ही शक्यतो विंटरमध्ये व्हिजिट करा. ठीक आहे. तर हे 2015 मध्ये डिक्लेअर झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत. राज्यातील व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. आता व्याघ्र प्रकल्प आपण प्रोजेक्ट टायगर जेव्हा आणला तेव्हा टायगर पॉप्युलेशन वाढवण्यासाठी आणि साधारण टायगर पॉप्युलेशन मध्ये डिक्रीज कमी करण्यासाठी सो सॉरी स्लाइड. ओके. पोचिंग हंटिंग थांबवण्यासाठी टायगर कन्झर्वेशन करण्यासाठी आपण प्रोजेक्ट टायगर आणला होता. ठीक आहे. या प्रोजेक्ट टायगरच्या अंडर आपण काय केलं की बेसिकली आपल्याला टायगर पॉप्युलेशन वाढवायची आहे. त्यासाठी जिथं टायगर पॉप्युलेशन आत्ता आहे त्या एरियाला आपण रिझर्वचा एरिया डिक्लेअर केला, ज्याच्यामध्ये आपण कोर, बफर आणि ट्रान्झिशन असे एरिया तयार केले. यातला कोर एरिया जो असतो तो नॉन ऍक्सेसेबल असतो. ठीक आहे. कोणत्याच पर्पजसाठी हा ऍक्सेसेबल नाही अनलेस अँड अंटिल इट्स इमर्जन्सी. ठीक आहे. तर असे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात कुठे कुठे तयार झाले, कोणत्या वर्षी तयार झाले, हा भाग इम्पॉर्टंट आहे. ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. यातील सगळ्यात पहिला तो म्हणजे मेळघाट अमरावती. ठीक आहे. 1974 ला हा डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे. ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. 1994 मध्ये हा डिक्लेअर झालेला आहे. ओके. त्यानंतर आहे पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. 1999 ला डिक्लेअर झालेला आहे. सह्याद्री हा जो आहे हा इथून पुढचे जे अभयारण्य आहे ते मल्टी डिस्ट्रिक्ट आहेत. ठीक आहे. तर सह्याद्री, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी सह्याद्री रांगांमध्ये असल्यामुळे इट्स लाईक की स्पेसिफिक बाउंड्री याची आपण डिक्लेअर करू शकत नाही, त्यामुळे हे मल्टी डिस्ट्रिक्ट आहे. ओके. जे 2010 मध्ये डिक्लेअर झालेलं आहे. नवेगाव, नागझिरा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. 2013 मध्ये डिक्लेअर झालेलं आहे. बोर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये शेअर बाउंड्री आहे. 2014 मध्ये डिक्लेअर झालेली आहे. ठीक आहे. आता यातील काही महत्वाचे अभयारण्य नॅशनल पार्क आपण बघणार आहोत. ताडोबा नॅशनल पार्क महाराष्ट्रातील एक महत्वाचं नॅशनल पार्क आहे. नागपूर पासून अराउंड 150 किलोमीटर्सवर आहे. आणि ॲज आय सेड की जे गेट्स आहेत ते वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मधून ऍक्सेसिबल आहेत. ठीक आहे. तर ताडोबा ऑब्व्हियसली तुमच्या टायगर सफारीसाठी फेमस आहे, परंतु याशिवाय तुम्हाला हरिण, चितळ, सांबर, गवे, वाघ,
चिंकारा, मगर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. ताडोबा हा सर्वात मोठा जलाशय या भागामध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. देन आहे नवेगाव बांध नॅशनल पार्क. ठीक आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. अगेन नागपूर पासून जवळ आहे. हा जो भाग येतो हा पानझडी ज्याला आपण डेसिड्यूस फॉरेस्ट म्हणतो अशा एरियामध्ये येतो. ठीक आहे. याच्याबरोबर मधोमध एक तलाव आहे, त्याच्या सराउंडिंग मध्ये हा तयार झालेला आहे. पक्ष्यांसाठी हा भरपूर फेमस आहे. याशिवाय सांबर, नीलगाय, ढेकर, अस्वल, बिबटे इत्यादी वन्य प्राणी तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर मुंबईकरांसाठी बोरिवली नॅशनल पार्क सगळ्यांना माहितच असेल, सगळ्यात छोटं नॅशनल पार्क आहे हे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे चांदोली नॅशनल पार्क. ठीक आहे. चांदोली नॅशनल पार्क जे आहे हे चांदोली धरणाच्या आसपासच्या परिसरामध्ये तयार झालेलं आहे. मल्टी डिस्ट्रिक्ट असल्यामुळे इसले की सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये याची बाउंड्रीज स्प्रेड झालेल्या आहेत. घनदाट जंगलांचा एरिया आहे. या भागामध्ये अस्वल, रानडुक्कर, बिबटे, वाघ, गवे, कोल्हे, ससे, चितळ, सांबर इत्यादी वन्य प्राणी बघायला मिळतात. जर तुम्ही न्यूज फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की आत्ताच काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक पॅन्थर जो आहे तोही बघायला मिळालेला होता. ठीक आहे. ब्लॅक पॅन्थर माहित असेल. बघीरा माहिती आहे का? मोगली जर कोणी बघितला असेल तर त्यांना माहित असेल बघीरा कोण. जंगल बुक जर कोणी बघितलं असेल तर बघीरा माहित असेल. ओके, दॅट बघीरा इज युअर ब्लॅक पॅन्थर. ठीक आहे. तर ब्लॅक पॅन्थर तुम्हाला बघायला मिळालेला आहे. ठीक आहे. आणि खूप रेअर पॉप्युलेशन आहे ब्लॅक पॅन्थरची आणि इट्स लाईक की वन ऑफ फ्युएस्ट इन्सिडेंट तुम्हाला ब्लॅक पॅन्थर बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर भीमाशंकर नॅशनल पार्क आपल्याला महत्वाचा आहे. भीमाशंकर या भागामध्ये शेक्रू नावाची उडणारी स्क्विरल जी आहे, उडणारी खार जी आहे ती तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळते. ओके. आणि शेक्रू तुमचा स्टेट ॲनिमल पण आहे. ठीक आहे. एक मिनिट, आपण स्टेट ॲनिमल वगैरे बघितलेली इथे दिलेली आहे. जस्ट सेकंड. ओके. राज्य पक्षी आपला हरियाल आहे. ठीक आहे. ही नाव लक्षात ठेवा, ट्रेऑन फोनिक्रॉप्टेरा. ठीक आहे, कॉप्टेरा. ठीक आहे. राज्य प्राणी तुमचा शेकरू आहे. राज्य वृक्ष आंबा आहे आणि राज्य फूल तामन किंवा जारूळ आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. आपण होतो नॅशनल पार्क बघत होतो. ठीक आहे. तर हे काही महत्वाचे नॅशनल पार्क आहे आणि वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहे जे माहित पाहिजे. भीमाशंकर अभयारण्य जे आहे हे बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की भीमा नदी इथून जवळून उगम पावते. ठीक आहे. आणि ऍज वेल ॲज हे वन ऑफ द 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक डेस्टिनेशन आहे. ओके. तर रिलिजियस सेंटिमेंटसाठी हे खूप महत्वाचं आहे. ॲज वेल ॲज मी तुम्हाला शेकरू म्हटले की शेकरू तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी ही फेमस आहे. आणि खूप घनदाट जंगलाचा प्रदेश आहे, सह्याद्रीचा प्रदेश आहे. त्यामुळे अगेन ॲज अ थंड हवेचं ठिकाण म्हणूनही हा भाग जो आहे हा फेमस आहे. ठीक आहे. ह्या भागामध्ये घनदाट जंगल असल्यामुळे ह्या भागामध्ये वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात. बिबटे, वाघ, तरस, लांडगे, रानमांजर, रानकुत्रे यासारखे पक्षी, यासारखे प्राणी ॲज वेल ॲज रानकोंबडे, गरुड, मोर, कोकीळ, बुलबुल यासारखे पक्षीही बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे झाले तुमचे महत्वाचे असे अभयारण्य. याशिवाय महत्वाचा आहे तो म्हणजे मेळघाट अभयारण्य. ठीक आहे. मेळघाट अभयारण्य जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्वात प्रसिद्ध आहे तो म्हणजे वाघांसाठी. ठीक आहे. राज्यातील सगळ्यात पहिला व्याघ्र प्रकल्प हा तुमचा मेळघाट मध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे. याशिवाय ह्या भागांमध्ये तुम्हाला ऍज अ सेट की ह्या सातपुडा रेंजेस मध्ये येतो. उंच हवेचे ठिकाण, उंच आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनही हा थंड हिल स्टेशन म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. ठीक आहे. या भागामध्ये तुम्हाला वाघांशिवाय अस्वल, रानडुक्कर, बिबटे, रानकुत्री हे प्राणीही बघायला मिळतात. ओके. याशिवाय सुतार पक्षी, रानकोंबड्या, निळ्या रंगाची खंड्या पक्षी आणि हिरवे कबूतर, मैना यासारखे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे झाले बेसिकली तुमचे वनांमुळे प्रसिद्ध असलेले
पर्यटन स्थळ, भौगोलिक पर्यटन स्थळ. ठीक आहे. आता भौगोलिक मधला दुसरा पार्ट आहे तो म्हणजे धबधब्यांमुळे जो फेमस असे पर्यटन स्थळ आहेत ती वाली. ठीक आहे. आता धबधब्यांसाठी मार्लेश्वर, आता मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ठोसेघर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. लिंगमाळा, लिंगमाळा महत्वाचा आहे, खूप फेमस असं टुरिस्ट स्पॉट आहे. हे तुमचं महाबळेश्वर जवळ वेण्णा नदीवर आहे. ठीक आहे. रंधा प्रवरा नदीवर आहे, भंडारदरा येथे. ठीक आहे. सौताडा बीड जिल्ह्यामध्ये आहे. सहस्त्रकुंड यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे. ठीक आहे. त्यानंतर सरोवरांसाठी फेमस अशी ठिकाणे जी आहे त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे लोणार सरोवर. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खूप 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 वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा पृथ्वी तयार होत होती, म्हणजे पृथ्वीचा बाह्य भाग भूकवच तयार होत होतं, तेव्हा जे उल्कापात व्हायचे सुरुवातीला खूप उल्कापात व्हायचे. याचं कारण होतं खूप उल्कापात व्हायचे नाही तर उल्कापात कायम होतात, परंतु उल्का हे तुमच्या वातावरणात जसं एंटर करतात तसे ते जळून त्याचे भरपूर तुकडे होतात. ठीक आहे. आणि तुकडे झाल्यामुळे ते जास्त फील होत नाही किंवा जास्त डॅमेज तयार करत नाही. परंतु पृथ्वी जेव्हा डेव्हलप होत होती, डेव्हलपिंग स्टेजमध्ये होती, तेव्हा पृथ्वीवरती वातावरणाचा थर असा फारसा डेव्हलप झालेला नव्हता. यामुळे काय झालं, जेव्हा उल्का आतमध्ये यायच्या तेव्हा त्या विदाऊट जळता किंवा खूप कमी स्वरूपात वातावरणाने अफेक्ट होऊन जशाच्या तशा जमिनीवरून आदळायचे. ठीक आहे. आणि या आदळण्यामुळे तुमच्या भरपूर अशा सरोवरांची निर्मिती झालेली आहे. यातील वन ऑफ महाराष्ट्रातील फेमस आणि माझ्या मते इंडियातलं एकमेव असं स्थळ म्हणजे तुमचं लोणार सरोवर. ठीक आहे. तर हे लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. अगेन खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि या ठिकाणी ऑब्व्हियसली आपल्याकडे माहित असेल की एखादं टुरिस्ट स्पॉट तयार झालं किंवा एखादं सरोवर वगैरे तयार झालं, नद्या सरोवर आपण सगळ्या रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो, मग त्या कोणत्याही नद्या असू द्या, कोणतेही सरोवर असू द्या. ठीक आहे. तर याच्या शेजारीच एक दोन मंदिरं तयार झालेली आहेत. ठीक आहे. खूप आणि ह्या भाग आता रिसेंटली ह्या सरोवराचा कलर मध्ये चेंज झाला होता, असा पिंकिश वगैरे झाला. दॅट इज ड्यू टू सम बॅक्टेरियल डिस्फॉर्मेशन. ठीक आहे. तर हे तिथं बघायला मिळतं वगैरे आहे. ठीक आहे. या भागामध्ये तुम्हाला उष्ण पाण्याचे आणि थंड पाण्याचे झरे बघायला मिळतात. पाणी खारे असले तरी ह्या सरोवराजवळचे जे पाणी आहे ते म्हणजे इट्स लाईक की ह्या सरोवरा व्यतिरिक्त जे बाकीचे सरोवर आहे किंवा ठिकाणं आहेत ते तुम्हाला गोड्या पाण्याचे मिळतात. तर बेसिकली या ठिकाणी काय झालं की ह्या सरोवर जे उल्का डॅमेज झालेले आहे त्यातून जे मिनरल डिपॉझिट्स या सरोवरात झालेले त्यामुळे या पाण्याला खारवटलेला पण आलेला आहे. ठीक आहे. सो हे आहे तुमची सरोवरे. ठीक आहे. धरणांच्या जलाशयावर तयार झालेली जी टुरिस्ट स्पॉट आहे त्यातील सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे जायकवाडी. जायकवाडी. ओके. हा. ओके. पैठण जिल्हा पैठण जिल्हा औरंगाबाद इथं जायकवाडी प्रकल्पांतर्गत जे नाथ सागर जलाशय तयार झालेलं आहे ते वन ऑफ टुरिस्ट स्पॉट आहे. ओके. अगेन कोयना डॅमच्या परिसरामध्ये शिवाजी सागर हे जे जलाशय आहे त्याच्या आसपासच्या भागामध्ये हे टुरिस्ट स्पॉट तयार झालेले आहे. भंडारदरा सगळ्यांना माहित असेल. ओके. विल्सन बंधारा आणि आर्थर सरोवर यासाठी हे फेमस आहे. ठीक आहे. याशिवाय बाकीचे आहे हे तुम्हाला एकदा बघून घ्यायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते जलाशय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. झरे असले, ओके, नॅचरल स्ट्रीम ज्या भागामध्ये आहे असे महत्वाचे टुरिस्ट स्पॉट. ओके. अगेन जिथं नद्या असतात, जिथं स्ट्रीम्स असतात, जिथं पाणी असतं तिथं जवळपासच तुमचे धार्मिक स्थळ हे तयार होतात. ठीक आहे. यातील पहिलं आहे ते म्हणजे वज्रेश्वरी. ठीक आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आहे, नाही सॉरी, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. भिवंडी जवळचं ठिकाणी गरम पाण्याचे झरे या भागामध्ये बघायला मिळतात आणि इथल्या पाण्यामध्ये अंघोळ केली तर तुमचे स्किन डिसीजेस बरे होतात असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आहे अंकलोली. अगेन भिवंडी तालुक्यातच आहे. औषधी गुणधर्म असलेलं ठिकाण आहे. ठीक आहे. सेकंड स्लाइड चेंज करते. ओके. देन उन्हाळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, गरम पाण्याचे झरे आहे. अगेन धार्मिक महत्वाचं ठिकाण आहे. उनवरे
दापोली तालुक्यामध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. अगेन गरम झऱ्यांचं ठिकाण आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं आणि आपल्या सगळ्यांना आवडतं असं ते म्हणजे बीचेस असलेले ठिकाण. ठीक आहे. आता महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा असा किनारा लाभलेला, 720 किलोमीटरचा तुम्हाला सागर किनारपट्टी लाभलेली आहे. ठीक आहे. यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे बीचेस तयार झालेले आहेत. यातील महत्वाचे बीचेस कोणते, तर इथं फार कमी बीचेस आहेत. ठीक आहे. तर फेमस आहे गणपतीपुळे. ठीक आहे. अगेन टुरिस्ट स्पॉट पण आहे आणि रिलिजियस सेंटिमेंट असलेलं ठिकाण पण आहे. ठीक आहे. या दोन्ही कारणासाठी, जसं की फिरायचं पण आहे आणि यात्रा पण करायची आहे, तर अशी लोक इकडे जातात. ठीक आहे. याशिवाय इथला बीच खूप सुंदर आहे. ओके. ब्लूइश वॉटर तुम्हाला बघायला मिळतं. आणि दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे तारकर्ली. ओके. हा जो तारकर्लीचा एरिया आहे ना, तिथे स्कुबा डायव्हिंग वगैरे पण करता येते. ठीक आहे. तर तारकर्ली इज वन ऑफ ब्युटिफुल प्लेसेस. ओके. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ आहे हे. ठीक आहे. आता इथून पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ऐतिहासिक पर्यटन स्थळ. ठीक आहे. ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणजे काय, बेसिकली इथं काहीतरी हिस्ट्री घडलेली आहे. ओके. तर अशी ही पर्यटन स्थळं आहेत. आता यातील सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला किल्लेच बघायचे आहेत. ओके. मग आता डोंगरावरचे जे असतात त्यांना आपण गड म्हणतो. ठीक आहे. जे जमिनीवर असतं त्यांना आपण भुईकोट किल्ले म्हणतो आणि समुद्रात आहे त्याला जलदुर्ग म्हणतो. एवढं सगळ्यांना क्लिअर असेल. ठीक आहे. तर आता महत्वाचे किल्ले आपण बघणार आहोत. यातील पहिला आहे तो म्हणजे पन्हाळगड. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला गड किल्ले बघताना काय काय करायचं, जसं मी तुम्हाला म्हटली की जेव्हा तुम्ही नॅशनल पार्क, टायगर रिझर्व हे बघत आहात तेव्हा तुम्हाला जिल्हे माहित पाहिजे आणि एस्टॅब्लिशमेंटचं इयर माहित पाहिजे. ठीक आहे. किल्ले जेव्हा बघत आहात तर किल्ले बघताना एक तर कोणत्या घराण्यांनी हे बांधलेलं आहे हे माहित पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे माहित पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला ही माहिती व्यवस्थित डिटेलमध्ये या भागामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर पहिला आहे तो म्हणजे पन्हाळागड. ठीक आहे. पन्हाळागड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर गावापासून साधारण 20 किलोमीटर दूर आहे. ठीक आहे. आता हे कोणी तयार केलेलं आहे हे कोणाला माहित नाहीये. ठीक आहे. परंतु प्राचीन किल्ला आहे एवढं सगळ्यांना माहिती. ठीक आहे. काही काळ शिवाजी महाराजांनी ह्या गडावर म्हणजे यांचं राज्य होतं या गडावर. ठीक आहे. नोव्हेंबर 1656 मध्ये शिवाजी महाराज सर्वप्रथम पन्हाळा गडावर आले होते. ठीक आहे. त्यावेळी शिवाजी जौहरने या किल्ल्याला वेढा दिला होता, परंतु शिवरायांनी बेसिकली आपल्याकडे कुरीला टाकते काय आपण विशाळगडाकडे प्रयाण केलं होतं. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमचं पन्हाळागड. आपल्याकडे गडकिल्ले तेवढ्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये, तर ऑब्व्हियसली तीच माहिती दिलेली आहे. यानंतरचा जो महत्वाचा किल्ला आहे तो म्हणजे विशाळगड. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पडझड झालेली आहे परंतु मुख्य दरवाजा अजूनही व्यवस्थित आहे. ठीक आहे. यात सरकारवाडा, भोपाळतळ, भोपाळतळे, बाजीप्रभू व फुलाजी यांच्या समाध्या, राजाराम महाराजांच्या पत्नी अहिल्याबाई यांचं स्मारक, महादेवांचं मंदिर, हजरत पीर मलिक रिहान यांचा दर्गा, या गोष्टी या भागामध्ये फेमस आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे अजिंक्यतारा. ओके. अजिंक्यतारा महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला आहे. सातारा शहराला लागून एक उंच डोंगर आहे तिथं हा किल्ला आहे. हा किल्ला बांधल्यापासून सतत अनेक परिवर्तन झालेली आहे. शिलाहार वंशातील राजा भोज याने 1190 मध्ये हा किल्ला बांधलेला होता. आय जस्ट मार्क दिस वन. ओके. शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधलेला आहे 1190 मध्ये. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये याला ताब्यात घेतलं होतं. ठीक आहे. 1698 मध्ये सातारा ही मराठ्यांची राजधानी होती. ठीक आहे. आणि शाहू महाराजांनी या किल्ल्यावर राज्याभिषेक केला होता. तर ह्या फॅक्ट्स आहे, या लक्षात ठेवा. ठीक आहे. हा वन ऑफ द गुड कंडिशन मध्ये असलेला किल्ला आहे. ओके. तटबंदी अजूनही व्यवस्थित आहे. बुरुजही शाबूत आहे. छोटे मोठे तलाव आहेत. ठीक आहे. रस्ता आहे व्यवस्थित. तर ऑब्व्हियसली वन ऑफ चांगल्या कंडिशन मध्ये असलेला, थँक गॉड वन ऑफ चांगल्या कंडिशन मध्ये असलेला किल्ला आहे. ठीक आहे. प्रतापगड सातारा जिल्ह्यात आहे.
ठीक आहे. महाबळेश्वर पासून अराउंड 20 किलोमीटर्सवर आहे. ठीक आहे. बराचसा हा जो एरिया आहे हा जंगलांनी व्यापलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा ओके यांच्या खबरी आहे. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रतापगड झाल्यानंतर सिंधुदुर्ग पश्चिम मालवण जवळ आहे हा. ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर अजिंक्य असा जलदुर्ग असणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन छत्रपतींनी बेसिकली कुर्टे बेटावरील सुमारे 50 एकर क्षेत्रावर एका जलदुर्गाची निर्मिती केली होती आणि हाच तो किल्ला आहे. ओके, 1664 मध्ये याचं बांधकाम सुरू झालं होतं. ठीक आहे, 3 वर्ष बांधकाम चालू राहिलेलं आहे. ओके, महाराष्ट्रातील एकमेव असं शिवछत्रपतींचं मंदिर या किल्ल्यात असून हे मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधलेलं आहे. ठीक आहे, ही फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि सर्वात अवघड ट्रेक असलेला तो म्हणजे रायगड. ठीक आहे, महाड पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, भव्य असा किल्ला आहे. मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असा हा किल्ला समजला जातो. जस्ट सेकंड. ओके, इन ओके इन 1664 शिवाजी महाराजांनी इथं राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ठीक आहे, ज्यांना ट्रेक करायला आवडतं त्यांच्यासाठी हा खूप मोठा ॲडव्हेंचर असतो. ठीक आहे, तर शिवाजी महाराजांची समाधी याच गडावर आहे. ठीक आहे, जंजिरा. आय जस्ट क्लीन दिस अप फर्स्ट. ओके, जंजिरा. ओके, रायगड जिल्ह्याला लागून असा समुद्र किनाऱ्याला लागून असा हा बेटावरती तयार झालेला किल्ला आहे. ठीक आहे, सिद्धीचा पराभव करून जंजिरा ताब्यात घेण्याकरता अनेक लढाया झाल्या, परंतु तरी सुद्धा इथं कोणाला यश आलेलं नाहीये. ठीक आहे, ह्या गोष्टीसाठी हे फेमस आहे. ओके, जर कोणी संभाजी महाराजांची सिरीज बघितली असेल तर त्यामध्ये याचा रेफरन्स आलेला आहे. ठीक आहे, शिवनेरी महत्वाचं स्पॉट आहे. ओके, जुन्नर तालुक्यात आहे, पुणे जिल्ह्यातील. ठीक आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, यासाठी हे फेमस आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इन जस्ट सेकंड 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. ठीक आहे, आणि जन्मस्थान आहे. याशिवाय अंबरखाना, सरदारांची निवासस्थाने, घोड्यांचे पागा, गंगा जमुना पाण्याची टाकी वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी या भागामध्ये फेमस आहे. ठीक आहे, त्यानंतर सिंहगड. आता सिंहगड, ज्यांनी तानाजी मूवी बघितला असेल सगळ्यांना माहित असेल. ओके, तर बेसिकली याला कोंढाणा म्हणायचे. ठीक आहे, परंतु तानाजींनी जी लढाई दिली त्यांना सिंहाची पदवी देऊन त्या नावाने बेसिकली सिंहगड हे नाव फेमस झालेले आहे. ठीक आहे, सो बेसिकली इन 1693 मध्ये मराठ्यांनी सिंहगड पुन्हा औरंगजेबाकडून परत मिळवला होता. ठीक आहे, त्यानंतर 1818 पर्यंत सिंहगडावर मराठ्यांचा ताबा होता. ओके, तानाजी मूवी जर बघितला असेल तर याची हिस्ट्री वगैरे माहित असेल सगळ्यांना. ठीक आहे, तर सिंहगड त्याच्यासाठी फेमस आहे. याला सुरुवातीला कोंढाणा असे म्हणायचे. ठीक आहे, त्यानंतरचा महत्वाचा किल्ला आहे तो म्हणजे हरिश्चंद्रगड. ठीक आहे, तोरणा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अगेन ट्रेकिंगची ज्यांना ट्रेकिंगचा इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की जा, खूप खतरनाक अवघड ट्रेक आहे हा. ठीक आहे, अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांच्या सीमावर प्राचीन डोंगरी किल्ला आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील मोठ्या किल्ल्यात याची गणना होते. ठीक आहे, 2000 वर्षांपूर्वी याचे बांधकाम झालेलं असणार असं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे दौलताबाद. हा भुईकोट किल्ला आहे, जमिनीवर बांधलेला किल्ला आहे. औरंगाबाद पासून साधारण 16 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी याला देवगिरी म्हणायचे. देन हा किल्ला बेसिकली यादव वंशातील 5व्या भिलमानाने
1175 मध्ये बांधलेला आहे. ठीक आहे. यादवांची राजधानी होती. देन अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली. ओके. आणि रामचंद्र देव यादवांचा पराभव केला होता. ठीक आहे. ह्यामध्ये फेमस असं काय तर दौलत ओके. बेसिकली संपूर्ण किल्ला दगडी आहे. ठीक आहे. याच्या सभोवती खोल खंदक आहे. येथे सुरक्षेसाठी बांधलेल्या 7 भक्कम भिंती असून बेसिकली प्रत्येक प्रवेशद्वारी तोफखाना की तोफा ठेवलेल्या आहेत बेसिकली. ठीक आहे. ओके. ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये बेसिकली कुतुब मिनार धर्तीवर चांद मिनार बांधलेला आहे. निजामशाही महल, चीनी महाल, 12 कमानी असलेल्या इमारती, 12 दरी आणि छोटे मोठे मंदिरं या ठिकाणी तयार झालेली आहे. ओके. जे लोक वेरूळ अजिंठा करतात ते इकडे नक्की जातात. ओके. याशिवाय भरपूर असे किल्ले महाराष्ट्रात आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ह्या लिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहे हे सगळे तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. बुक मधून डिटेल कोणते जिल्हे कोणत्या याच्यामध्ये आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. लेक्चरमध्ये सगळ्याच किल्ल्यांचा रेफरन्स घेणं फार मोठं होतं. ठीक आहे. त्यामुळे आपण फक्त महत्वाचे किल्ले बघत आहोत. ठीक आहे. या पुढच्या भागामध्ये आपण बेसिकली इतिहास प्रसिद्ध अशी स्थळे बघणार आहोत. ठीक आहे. मग बेसिकली इतिहास प्रसिद्ध स्थळे बघताना या जिल्ह्यामध्ये बेसिकली कोणकोणत्या गोष्टी फेमस आहे याचा रेफरन्स घेणार आहोत. तो म्हणजे पुढच्या भागामध्ये. ओके. तोपर्यंत पुन्हा भेटूया. रिवाइज करत राहा आणि बुक नक्की घ्या. बुकमध्ये खूप गोष्टी व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला वाचताना एका फ्लोने जाताना त्या गोष्टी इझी पडणार आहेत. ठीक आहे. तर पुढच्या भागात भेटूया परत एकदा. तोपर्यंत